मला माहित नाही आज किती वेळ बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. कृती करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आम्ही प्रार्थना करतो, गुडघ्यावर बसतो, थांबून प्रार्थना करतो, चालताना प्रार्थना करतो. कशासाठी करतो? आमच्या समस्यासाठी आम्ही करतो प्रार्थना, आमच्या गरजांसाठी आम्ही करतो प्रार्थना, प्रभूचं राज्य वाढावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आणि कृतीच केली नाही तर होईल का काही? ऐका ना, मराठीत काहीतरी म्हणाय ना, देरे हरे आणि आयतं नाही, फक्त पालगावरे. आयता एक शब्द त्याच्यामध्ये वाढवलाय. देरे हरी पालगावरे. हे का नाही, मी ऐकलेलं आहे, तिने अजून तसं ऐकलं असं सांगता येत नाही. कृती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही प्रार्थना करतो ना, कृती पण असायला पाहिजे. आम्हाला विजय मिळावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो, परंतु त्याच्याप्रमाणे आम्ही काही जर गोष्टी करत नाही तर कुठून विजय मिळणार आहे? या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वर यहोशुवाला नाही का एक धैर्य देत आहे. कारण परमेश्वर यहोशुवाला नाही का, परमेश्वराने सांगितलेला जो काही वचनाचा देश आहे, अभिवचनाचा देश आहे, आता त्या देशामध्ये जायचं आहे त्याला घेऊन. आणि त्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर यहोशुवाला कितीतरी राजांसाठी युद्ध करावं लागणार होतं. मोशेने जितक्या राजांसाठी युद्ध केले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त युद्ध जर कोणी केलं असेल कनान देश जिंकण्यासाठी तर यहोशुवाने केलं. 30 पेक्षा अधिक राजांवर त्यानं विजय मिळवला. हा विजय मिळवला माहिती का? तर परमेश्वर त्याला काय म्हटला, यहोशुवा तू भिवू नको, जसा मी मोशे बरोबर होतो ना तसा मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. आणि परमेश्वराने त्याचा अभिवचन त्याच्या जीवनामध्ये नाही का पूर्ण करत असताना आम्हाला पाहायला मिळत असं आहे. आता अजून एक वचन आपण त्याच्या पुढे जाऊन एक वचन ऐकलं, 8वं वचन. त्याच्यामध्ये नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये, त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्यांचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. मार्ग सुखाचा आणि यश प्राप्ती ह्याचं काही सांकेत आहे, ह्याचं काही मर्म आहे, ह्याची काही तत्व आहेत जी तुम्हाला कळाली पाहिजे. जर ती तुम्हाला कळाली ना तर तुम्हाला सुख प्राप्त होण्यापासून कोणतीच शक्ती थांबवू शकत नाहीये. तुम्हाला यश प्राप्ती होण्यापासून कसल्याच अडखळण थांबू शकत नाहीये. या ठिकाणामध्ये परमेश्वर स्वतः म्हणतो, आणि नाही का त्याचं काय नाही का यश प्राप्ती करण्याचं नाही का रहस्य काय असेल तर परमेश्वर म्हणतो, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. आणि त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर. आमेन. किती जण आहेत त्या ठिकाणामध्ये नाही का विजय मिळण्यासाठी प्रार्थना करतायत? विजय मिळण्यासाठी प्रार्थना करता का तुम्ही? मग विजय काय फक्त दुश्मनांवरच विजय मिळवायचा आहे का आम्हाला? आहे की नाही? अनेक जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये आम्हाला विजय पाहिजे आहे. लेकर शालेय जीवनामध्ये शिक्षण घेतात, त्यांना परीक्षेमध्ये विजय पाहिजे. आहे की नाही? जे आई वडील आहेत, कुटुंब चालवत आहेत, त्यांना कुटुंबामध्ये विजय पाहिजे. जे कामधंदा करतायत त्यांना कामधंद्यामध्ये नाही का विजय पाहिजे आहे. प्रत्येक ठिकाणामध्ये विजय हा प्रत्येकाला नाही का अत्यंत महत्वाचा आहेच. परंतु काय या ठिकाणामध्ये परमेश्वराचं जे काय वचन सांगतं ते विजय प्राप्त करत असताना अनेक वेळेला अपयश आलं असेल. काय त्या अपयशामध्ये आम्ही जाणले का परमेश्वराचा ग्रंथ माझ्या मुखामध्ये नाहीये, असं कधी जाणले का त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी पाळलेलं नाहीये? असं कधी जाणवले का की नाही का त्याचं मनन मी रात्रंदिवस केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये अपयश येत आहे? खूप महत्वाची गोष्ट आहे. विजय एकदम सोपा आहे, पण आम्ही इतका तर त्याला अवघड करून ठेवलेला आहे ना.
आम्हाला वाटतं होऊच शकत नाही. जेव्हा तुमच्या मनामध्ये ते विचार येतात, जेव्हा तुम्ही नाही का असं बोलतात, त्यावेळेला तुमचा ओरिजिनल शत्रू खुश होत असतो. तो वाह क्या बात है, ये तो मुझसे डर रहा है. हा कधीच विजय मिळू शकणार नाही, ही कधीच विजय मिळू शकणार नाही. काय कारण ही मला घाबरायला लागली. ती कबूल करत आहे की मला याच्यामध्ये यश मिळणार नाहीये. काय मला याच्यामध्ये अपयश मिळेल का? काय ही गोष्ट माझ्या जीवनात घडेल का? काय माझ्या जीवनामधून नाही का हा प्रसंग कधी येईल का? काय एखादा हा आशीर्वादाचा दिवस आहे तो मी पाहणार आहे का? काय माझी समस्या आहे त्याच्यामधून मी सुटणार आहे का? काय मी आजारामध्ये आहे त्या आजारामधून सुटणार आहे का? काय मी कर्जामध्ये आहे त्याच्यामधून सुटणार आहे का? शंका कुशंका. आमच्या जीवनामध्ये शंका कुशंका अजिबात नकोय जर आम्ही विश्वासामध्ये वाढत आहोत तर. परमेश्वर या ठिकाणामध्ये नाही का आम्हाला धैर्य देतो. तो म्हणतो की नाही का मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये नाही का हे वचन आम्हाला आठवलं पाहिजे. परमेश्वर यहोशाला जे म्हणला का नाही की यहोशा तू घाबरू नको, हिंमत धर, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार देखील नाहीये. परंतु कधी हा जो माझा ग्रंथ आहे नियमशास्त्राचा, हा बायबलचा जो काही ग्रंथ आहे, बायबलची जी काही वचन आहेत ती तुझ्या मुखामध्ये असू देत, त्याचं मनन कर, त्याच्यातल्या आज्ञा पाळ. यहोशुवाने तुम्ही गेल्यानंतर नाही का यहोशुवाचं पुस्तक वाचा, त्याला नाही का 30 पेक्षा अधिक राजांवर विजय मिळवला. तर त्याला एकाच ठिकाणामध्ये आई नगर म्हणून आहे त्याच ठिकाणामध्ये त्याला पराजय मिळाला. त्याचं कारण काय होतं माहिती का? त्या ठिकाणामध्ये नाही का देवाची आज्ञा मानली गेली नाही. त्या ठिकाणामध्ये एक पातक घडलं, त्याच्यामुळं नाही का त्यांना पराजय, त्या ठिकाणामध्ये पराजयाला सामोरं जावं लागलं. परंतु देवानं त्यांना दाखवलं आणि तो पराजय इतक्या कमी. आय शहर जे आहे ना एकदम बारीक शहर आहे, ह्यांच्याकडे खूप मोठी सेना होती, त्यांच्याकडे कसलेले योद्धे होते इस्रायलाकडे. परंतु ज्यांना हेरायला पाठवलं होतं ना ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले आणि नाही का ते त्या ठिकाणामध्ये नाही का त्यांना म्हणत आहेत, यहोशुवाला म्हणत आहेत की नाही आपल्याला काही एवढ्या सगळ्या जणांना जायची गरज नाही, एकदम एवढंच गाव आहे, एवढंच नगर आहे, आपल्यातले फक्त 3000 गेले ना त्या सगळ्याला मारून. देव त्यांना सांगत नव्हता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. 3000 गेले आणि तिथून परत पाठीमागे पळत आली, ताणच काढला त्या लोकांनी त्यांचा आई नगरातल्या. का? कारण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन. परंतु तिथून पुढं यहोशुवाने देवाच्या सर्व आज्ञेप्रमाणे केलं. आणि आज तुम्हाला नाही का एक विजय महत्वाचा मी सांगणार आहे, एकच विजय त्याच्यामधून. या आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊया, 6व्या अध्यायामध्ये येऊया. आज जो महत्वाचा विजय मला तुम्हाला सांगायचा आहे, महत्वाच्या विजयाकडे आपण यहोशुवा याचा 6वा अध्याय. आणि त्या ठिकाणामध्ये असं म्हटलेलं आहे यरीहोचा पाडाव. हालेलुया. यरीहोचा पाडाव म्हणजे यरीहोचा पराजय. वाचूया आपण 6व्या अध्यायामध्ये पहिले काय होतं. इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या, कोणाला बाहेर जाता येईना की आत येता येईना. इस्रायल लोकांची दहशत त्या यार्देन नदीच्या पलीकडे जो कनान देश होता त्या देशामध्ये भागामध्ये जितके पण राजे लोक होते ना त्यांच्या मनामध्ये इतकी दहशत बसली होती ना परमेश्वराबद्दल